पुण्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक, तिखट आणि राजकीयदृष्ट्या अतिशय स्पायसी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर करतात. पुण्यात महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस आणि प्रचंड रस्सीखेच सुरू झाली आहे. ही लढाई आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी राहिलेली नसून ती थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट अशी रंगताना दिसत आहे. एकीकाळी अखंड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या जागेवर आता भाजपने आपला दावा ठोकल्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजकीय कौशल्याची आणि नेतृत्वाची पहिलीच मोठी अग्निपरीक्षा असणार आहे. अजितदादांच्या पक्षात निर्माण झालेल्या या नव्या राजकीय समीकरणात सुनेत्रा पवार कशा प्रकारे मार्ग काढतात आणि ही जागा राष्ट्रवादीकडे राखण्यात यशस्वी होतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 18 जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीमुळे पुण्याच्या राजकारणात अंतर्गत यादी माजण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे. काय आहे प्रकरण? चला सविस्तर पद्धतीने जाणूया आजच्या व्हिडिओमध्ये. पुण्याची ही विधान परिषदेची जागा केवळ एक जागा नसून पुणे आणि पिंपरी चिंचवडवरील राजकीय वर्चस्वाचे सर्वात मोठे प्रतीक मानले जाते. माजी आमदार अनिल भोसले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त राहिलेली आहे. जेव्हा अनिल भोसले या जागेवरून निवडून आले होते तेव्हा अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुण्यात एक हाती सत्ता आणि मोठा दबदबा होता. परंतु गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक कोलांड्या खाल्ल्या आहेत. पूर्वीचे शत्रू आता मित्र झाले आहेत, तर जुने मित्र एकामेकांच्या समोर उभे टाकले आहेत. या बदललेल्या राजकीय समीकरणात जुन्या जागांवरून आता नव्या मित्रपक्षांमध्येच संघर्ष सुरू झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दणदणीत विजय मिळवून आपले संख्याबळ प्रचंड वाढवले आहे. या विधान परिषद निवडणुकीत मतदान कोण करणार, तर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्याने स्थानिक पातळीवर भाजपचे पारडे सध्या अत्यंत जड मानले जात आहे. भाजपच्या याच प्रचंड संख्याबळामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या जागेवर आपला हक्क सांगायला सुरुवात केली आहे. भाजपचे म्हणणे आहे की जरी ही जागा भूतकाळात राष्ट्रवादीकडे असली तरी आजची संख्याबळ आमची आहे. भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत सामना रंगू लागला असून पुण्याच्या जागेवरून युतीत मिठाचा खडा पडण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे. भाजपने या जागेवर केवळ दावाच ठोकलेला नाही, तर आपल्या वजनदार दिग्गजांची फौज मैदानात उतरवण्याची पूर्ण तयारी केली आहे. भाजपमधून सध्या दोन प्रमुख नावे शर्यतीत आहेत. सर्वप्रथम गणेश बिडकर. महापालिकेत दीर्घ अनुभव असलेले गणेश बिडकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जातात. पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांवर आणि स्थानिक गणितांवर बिडकरांची मजबूत पकड आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या गोटातून बिडकरांच्या नावासाठी मोठी फिल्डिंग लावली जात आहे. द्वितीय, जगदीश मुळीक. माजी आमदार जगदीश मुळीक हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना विधान परिषदेचे आश्वासन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. हे आश्वासन आता पाळले जावे यासाठी त्यांनी थेट पक्षश्रेष्ठींकडे साकडे घातले आहेत. दुसरीकडे आपली पारंपरिक जागा गमावणे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाला अजिबात परवडणारे नाही. पुण्याचे वर्चस्व हातातून गेले तर पक्षात मोठे पडझड होऊ शकते याची जाणीव नेत्यांना आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडूनही एकापेक्षा एक मातब्बर नेते उमेदवारीसाठी सज्ज झाले आहेत. सर्वप्रथम सुनील टिंगरे. माजी आमदार सुनील टिंगरे हे या जागेसाठी मुख्य दावेदार मानले जात आहेत. द्वितीय, योगेश बहल. पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आणि ज्येष्ठ नेते योगेश बहल यांनीही या जागेवर आपला दावा ठोकला आहे. तृतीय, विक्रम काकडे. माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आणि खासदार पार्थ पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे विक्रम काकडे हे देखील उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. पार्थ पवारांचा वरद हस्त असल्याने विक्रम काकडे यांच्या नावाला पक्षात मोठे वजन प्राप्त झाले आहे. संपूर्ण राजकीय नाट्यात सर्वात कठीण आणि पेचाची परिस्थिती निर्माण झाली आहे ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर. राजकीय विश्लेषकांच्या मते अजित पवार हयात असते तर कदाचित भाजप इतक्या आक्रमकपणे या जागेवर दावा करू शकली नसते किंवा दादांनी आपल्या खास बारामती स्टाईलने हा प्रश्न निकाली काढला असता. मात्र अजितदादांच्या पश्चात पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्यासमोरील हा पहिलाच आणि अत्यंत गुंतागुंतीचा राजकीय पेच प्रसंग आहे. एकीकडे भाजपचे वाढलेले संख्याबळ आणि देवेंद्र फडणवीस यांचा दबाव आहे,
तर दुसरीकडे स्वतःच्या पक्षातील निष्ठावंत नेते आणि 5 पवारांच्या निकटवर्तीयांची दावेदारी आहे. सुनेत्रा पवारांना महायुतीचा धर्मही पाळायचा आहे आणि स्वतःच्या पक्षाचे पुण्यातले अस्तित्वही टिकवायचे आहे. जर त्यांनी ही जागा भाजपला सोडली तर राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि पक्षात नाराजीही पसरेल. आणि जर त्यांनी हट्ट धरला तर भाजपसोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात. यामुळे सुनेत्रा पवार या राजकीय चक्रव्यूहात कशा अडकल्या आहेत याची चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. 18 जून रोजी होणाऱ्या या मतदानासाठी दोन्ही बाजूने गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. संख्याबळाचा विचार केला तर भाजप आणि राष्ट्रवादीचे मतदार सध्या जवळपास समसमान किंवा काटेची टक्कर देणारे आहेत. अशा वेळी जर महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर अर्थात देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्यात एकमत झाले नाही तर अंतर्गत बंडखोरी किंवा फ्रेंडली फाईट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही पक्षांचे नेते आपापल्या नगरसेवकांना आणि सदस्यांना एकत्र ठेवण्यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स किंवा गुप्त ठिकाणी हलवण्याची रणनीती आखत आहेत. पुण्याची ही विधान परिषद निवडणूक येणाऱ्या काळातील महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी दिशा ठरवणार आहे. ही केवळ एक जागेची निवडणूक नसून महायुतीमध्ये भाजपचे वर्चस्व किती वाढले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपली ताकद किती टिकवून ठेवू शकते याची ही खरी लिटमस टेस्ट आहे. सुनेत्रा पवार या पेचातून कशा बाहेर पडतात, देवेंद्र फडणवीस आपल्या विश्वास बीडकरांना संधी देतात की मुळीक यांचे आश्वासन पूर्ण करतात, किंवा 5 पवारांच्या दबावामुळे विक्रम काकडेंना लॉटरी लागते. या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसात मिळतील. पण एक गोष्ट नक्की, पुण्याच्या या जागेवरून महायुतीमधील अंतर्गत राजकीय सामना कमालीचा, स्पायसी, चुरशीचा आणि अटीतटीचा बनला आहे. संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? फडणवीस जागा सोडणार की नाही? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.